श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेस कलेक्शन बघणार आहोत. तर आपला ब्लाऊज कितीही सिंपल असू द्या, लेस लावली तर त्याचा लुक एकदम डिझाईनमध्ये होत असतो. तर लेस घेताना आपल्याला योग्य काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे आपला ब्लाऊजचा गळा कसा आहे, गोल, त्रिकोणी, चौकोनी, खूप सारे ब्लाऊजचे गळे आहेत, त्यानुसार लेस कलेक्शन ठरवा. लेस आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप सुंदर सुंदर पाहायला मिळतात, म्हणून प्रत्येक लेस आपल्याला आवडली म्हणून तीच घेतली पाहिजे असं नाही. विचारपूर्वक लेस करून घेतली पाहिजे. कारण काय माहिती आहे का, लेस तिथे आपल्याला बंडलमध्ये खूप छान दिसते, पण जेव्हा आपल्याला मशीनवरती आपण जेव्हा अटॅच करत असतो ब्लाऊजवरती, तेव्हा ती वळली पाहिजे. आपला जो गळा आहे त्यानुसार लेस वळली पाहिजे, तरच ती लेस योग्य आहे असा विचार करा. तर बघू शकता खूप सुंदर सुंदर लेस आहेत. आता ही पाईप लेस म्हणा किंवा मण्याची लेस म्हणा, तर ती लेस जास्त करून बाहीला, त्याचबरोबर बॅकनेकच्या कंबरपट्टीला खूप सुंदर दिसते. त्याचबरोबर ही लेस आहे ट्रायंगलवाली, म्हणजे खूप अशा आहेत, ह्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, व्हरायटी. पण मी एक उदाहरण देते तुम्हाला. ही लेस आहे, तर ही सुद्धा गोल गळ्यावरती किंवा अजून कोणत्याही गळ्यावरती खूप छान वाटते आणि ना आपल्या ब्लाऊजच्या बॅकनेकला खूप सुंदर लुक असतो. असा ह्या ट्रेंडिंग साडीवरच्या ज्या काही लेस आहेत त्या खूप कमी असतात, फक्त बाहीला अटॅच होतात. तर आपल्याला बॅकनेकला सेम तशीच भेटते विकत, तर ती घेऊ शकतो आपण. ती जर नको असेल तर कमी किमतीमध्ये पण असतात सिंपल, तशी लावू शकतो. कारण ही जी लेस आहे ना, ही वळत नाही. फक्त मला वाटते व्ही गळा किंवा अजून कुठला एखादा गळा, गोल किंवा असा वेगळा गळा असेल ना, तर जास्त वळत नाही ही लेस. त्यामुळं त्याच प्रकारमधली दुसरी लेस निवडू शकता. तर बघू शकता. त्याचबरोबर मण्यांची लेससुद्धा जेव्हा आपण घेतो ना, तर ही मण्यांची लेस आहे ना, ही सुद्धा आपल्या ब्लाऊजला सिंपल जरी ब्लाऊज असला ना, तरी मण्यांची लेस लावली ना, तर एवढा भारी तो ब्लाऊज दिसतो ना, खूप उठून दिसतो. खूप छान वाटतं मला ही लेस. त्याचबरोबर आता ही मण्यांची लेस लावताना ज्या आपल्या महागड्या साड्या असतात ना, तेव्हा अशी मण्यांची लेस नक्की लावली पाहिजे. कारण ती आपण कधीतरी यूज करत असतो ब्लाऊज, बरोबर ना. आणि मग काय होतं, ती डेली यूजला आपण वापरू शकत नाही, लगेच खराब होऊ शकते, बरोबर, तुम्हाला माहीतच आहे. आणि ही लेस लावताना फक्त एक काळजी घ्यायची, जिथून आपण लावणार आहे तिथे फक्त धाग्यानं पॅक करा. पॅक करूनच ही लेस अर्धा इंच फोल्ड करा, नंतरच अटॅच करा. म्हणजे ते मणी किंवा पाईप आहे ना, ती निघणार नाही, तर पूर्ण गळून पडते ती लेस आणि लगेच खराब होते. तर बघू शकता या पद्धतीने आपण लावून घ्यायचे. तुमच्याकडे सिंगल दाब असेल तर सिंगल दाब लावा. त्याचबरोबर हात शिलाईसुद्धा करू शकता. व्यवस्थित अशी बसली जाते लेस, अजिबात खराब होत नाही. त्यानंतर पायपिंग किंवा मण्यांची लेस दिसायला खूप सुंदर दिसते. अगदी ना, आपल्याला बघितली ना की आपण खूप आकर्षक होतो, पण तितकीच ती खूप महाग पण असते. त्याच्यामुळे व्यवस्थित अशी योग्य प्रकारे बघून घ्या, चेक करून घ्या. कारण एखादा जरी पाईप किंवा मणी निसटलेला असेल ना, तर अगदी पूर्ण लेस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे विचार करून लेस घेत जावा. त्याचबरोबर हा जो गळा दिसतोय ना, कशी बघू शकता, एकदम पाकळी आकार तयार किंवा फुलं वगैरे तयार करू शकतो अशी लेस घ्या. त्याचबरोबर ही जी लेस दिसते ना तुम्हाला टिकल्यांची, ह्याचासुद्धा कलर अजिबात जात नाही. अगदी डेली यूजच्या साडीला, म्हणजे साडीच्या ब्लाऊजवरती तुम्ही ही लेस लावली ना, तर तरीसुद्धा अजिबात कलर जात नाही किंवा एकदम छान अशी ही लेस टिकली जाते. तर अशा लेस निवडा डेली यूजसाठी, किंवा ज्या काही महागड्या साड्या असतील त्याच्यासाठी वेगळ्या लेस निवडा. तर बघू शकता या प्रकारे सुंदर असं लेसचं कलेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचबरोबर थोडीफार का होईना व्यवस्थित अशी माहिती तुम्हाला दिली आहे. नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता लेस झाली, त्याचबरोबर नॉड घेताना सुद्धा योग्य नॉड निवडा. जी नॉड अशी लांबली जाते ना, ती नॉड घेऊ नका. अशी व्यवस्थित बघू शकता, जास्त लांबत नाही ती नॉड निवडा. म्हणजे काय होतं, नॉड जरी बांधली आपण पाठीमागे गाठ तरी सुटली जात नाही, एकदम पॅक राहते. या पद्धतीने